जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी पर्यटकावर भ्याड हल्ला करण्यात आला होता। पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या भ्याड हल्ल्यानंतर भारत-पाक मधील तणाव आणखी वाढला आहे। अशा युद्धाची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने अनेक राज्यांना उद्या बुधवारी 7 मे रोजी मॉक ड्रिल करण्याचे निर्देश दिले आहेत। संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या संध्याकाळी 4 ते 4:15 पर्यंत आणि मालवण नगरपालिका क्षेत्र, वेंगुर्ला नगरपालिका क्षेत्र, सावंतवाडी नगरपालिका क्षेत्र, कणकवली नगरपालिका क्षेत्र, देवगड सागरी भाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तिलारी धरण क्षेत्र येथे मॉक ड्रिल होईल। तर रात्री 8 ते 8:15 या वेळेत देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात वीज बंद अर्थ ब्लॅकआउट करण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे। गृह मंत्रालय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या काही सूचनांच्या अनुषंगाने आपण उद्या दुपारी 4 वाजता एक मॉक ड्रिल घेणार आहोत। मॉक ड्रिल जर एअर स्ट्राईक झाला तर आपल्याला काय काय नागरिकांनी करावं आणि काय करू नये या अनुषंगाने थोडीशी तयारी, थोडंसं जनजागृती आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचावी म्हणून तुमच्याशी बोलतोय मी आज। तर यामध्ये आपण 4 वाजता एक जे आपल्या ज्या 4 ठिकाणी आपल्याकडे भोंगे आहेत ते भोंगे वाजवले जातील। भोंग्याचा जो वाजवण्याचा जो हे आहे पॅटर्न जो आहे तो कमी जास्त पॅटर्न राहील तो। त्यामुळे तो हा भोंगा जर वाढला तो 2 मिनटं वाजेल तर लोकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन लपावं, कुठंतरी सेफ राहावं अशी अपेक्षा आहे। आणि साधारण 15 मिनिटांनंतर पुन्हा एक फ्लॅट भोंगा वाजला जाईल की त्यावेळेस ते संपला असा होईल याचा अर्थ। म्हणजे जो कमी जास्त भोंगा जो वाजेल त्याचा अर्थ की ते अटॅक झाला आहे आणि आपल्याला पुढची तयारी करायची आहे किंवा पुढचं आपल्याला पाऊल उचलायचं आहे असा त्याचा अर्थ होईल आणि लोकांपर्यंत ही मेसेज जावा म्हणून आपण आता आपल्यासाठी बोलतो आहे। ह्याबरोबरीने संध्याकाळी 8 वाजता एक ब्लॅकआउट पण करायचा विचार आपला आहे। तो पण 15 मिनिट राहील, 8 ते 8:15 पर्यंत ब्लॅकआउट राहील। ब्लॅकआउटमध्ये सुद्धा आपल्याला कसं वागायचं आहे किंवा काय आहे की आपल्याकडे मुवमेंट जी आपली आहे, आपल्या ज्या हालचाली आहेत किंवा जे एनिमी कंट्रीला ट्रॅक होऊ नयेत अशा त्या रात्री आपण ब्लॅकआउट करतो आहे। ब्लॅकआउट केल्यामुळे लाईट सगळ्या बंद राहतील, गाड्यासुद्धा लो लाईटमध्ये चालवल्या पाहिजे किंवा बंद ठेवल्या पाहिजे गाड्यासुद्धा, त्याची मुवमेंट होता कामाची नाही। बॅटरी कुणी वापरता कामाची नाही लाईट गेली म्हणून। बॅटरी जरी वापरायची तर ती खाली करून वापरावी, तिचं तोंड वरती करू नये जेणेकरून तुमचं लोकेशन तिथं कुणाला कळणार नाही अशी व्यवस्था आपल्याला करायची आहे। ही माहिती लोकांपर्यंत जावी अशी अपेक्षा आहे की जर झालं वॉरफेअर तर आपण कशा पद्धतीनं वाचू शकू आणि आपल्याबरोबरने आपल्या बाजूची जी आपली मंडळी आहे त्यांचे कसा जीव वाचवता येईल आपल्याला, ह्यासाठी आपल्याला ही तयारी करायची आहे। हा डेमो करताना अजून एक आहे की आपण सगळे एक आहोत, सगळे भारतीय आहोत, एक आहोत, आपण सगळे युनायटेडली उभे आहोत हा विषय पण आपल्याला एनिमी कंट्रोल द्यायचा आहे। अशासाठी आपण हे सगळे डेमो घेणार आहोत।